बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आपण 21व सूत्र पाहिलं. काय आहे ते? काय रूप संयमात तद्ग्राह्य शक्तिस्तंभे चक्षु प्रकाशा संप्रयोगे अंतर्धान. त्याच्यात अंतर्धान जो शब्द आलेला आहे, वस्तू विद्यमान आहे, समोर आहे, परंतु ती दिसत नाही. तर तो उदाहरण कसं दिलेलं आहे, अफुमारीचं पान खाल्लं आपण, अफुमारीचं पान, आणि त्याच्यावर जर पुन्हा तुम्ही गुळ खाल्ला, ते गुळ गोड लागत नाही. जिभेचा जो गुण आहे तो नाहीसा होऊन जातो, म्हणजे गुळाचा. त्याप्रमाणे आपलं शरीर जे आहे, योगानं आपल्या शरीरावर जर संयम केला, ते देहरूप जो दिसणारा त्याचा गुण आहे तो थांबतो, तो दिसत नाही. तो आपल्या समोर योगी उभा आहे, परंतु आपणाला दिसत नाही, तो अदृश्य झाला असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे सर्व इंद्रियाचं असं तो करू शकतो, अदृश्य होऊ शकतो. ही अंतर्धान विभूती आहे. ही 5वी विभूती झाली याच्यामध्ये. आता 22व सूत्र आहे, सोपक्रमन निरुपक्रमंच कर्म तत्संयमाद परांत ज्ञान मरिष्ठेभ्यो वा. ह्याच्यात काय? उपक्रम शब्द आहे. उपक्रम म्हणजे सुरू करणं, प्रारंभ करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणजे सुरू. सोपक्रम म्हणजे कर्माचं हे विशेषण आहे. कसा उपक्रम होतो? सोप उपक्रम. आता हे आयुष्याच्या मध्ये ज्या भोग्य कर्माचं जे आहे, फळ भोगण्याचा प्रकार, हा फळ आपण भोगताना अधिक भोगलो आणि थोडं जर उरलं तर त्याला सोपक्रम म्हणतात. आणि थोडं भोगलं जास्त जर कर्म राहिलं तर त्याला निरुपक्रम असं म्हटलेलं आहे. असंही आपण पाहिलं. त्याच्यानंतर अपरांत शब्द आहे. अपरांत शब्दाचा अर्थ मृत्यूवाचा आहे. म्हणून मृत्यूचं सुद्धा ज्ञान होतं. कसं ज्ञान होतं? योग्याला. सर्वसामान्य माणसाला त्याचं ज्ञान होत नाही. म्हणून जीवनमुक्त व्यक्तीचा मृत्यूकाळ जेव्हा येतो त्याला तो लक्षात येतो. म्हणून साधारण संसारी माणसांना हा अभ्यास करू नये. त्याच्यामुळे भ्रम निर्माण होऊ शकतो, काही घाबरूनच माणसं मरतात. म्हणून असे कशावर मृत्यू समजतो? अनेक प्रकारचे संकट येतात. त्या संकटाच्या आधारे सामान्य माणूस तसं समजू शकतो. हे असं 22 सूत्र संपलं. आता 23व सुरू आहे. आता लवकर होतात. हे मृत्यूचं ज्ञान देणारी विभूती आहे 6वी. आता काय पुढे? मैत्र्यादिषु बलानी, हे 23व सूत्र आहे. काय त्याचा अर्थ? मैत्री भावनेवर संयम केला. संयमाचा अर्थ नीट समजला पाहिजे. संयम म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. हे तिन्ही एकत्र लावलं तर त्याला संयम म्हणतात. तुम्ही मैत्री भावनेवर जर संयम केला तर तुमची मैत्री दृढ होते. करुणा भावनेवर जर तुम्ही संयम केला तर हृदय तो दयाभाव प्रकट होतो. मृदुते भावनेवर तुम्ही संयम केला तर मधात मुदिता बल तयार होतं. यामुळं हे योगी पुरुष जे असतात, दुःखी लोकांचं दुःख दूर करू शकतात. त्यांना सुखी करण्याचा ते प्रयत्न करतात. पण जर त्यांनी ते जर काम केलं तर परमात्म्याकडे ते जाऊ शकत नाही. म्हणून त्याला मर्यादा ठेवली पाहिजे. याच्यापेक्षा जास्त केलं तर मग योगी राहत नाही. म्हणून तर मोठमोठे महाराज लोक जे खाली येतात त्याचं काय असं चमत्कार करीत राहतात. ते तर 24व सूत्र आहे, लोक सुखी व्हावेत म्हणून
अलौकिक कार्य करणं, त्याच्यामुळे धोका होतो. बलेषु हस्ती बलादीनी, त्यांनी जर हत्तीच्या बलावर संयम केला तर आपल्यामध्ये सुद्धा हत्तीसारखं बल प्राप्त होतं. परंतु हे करीत असताना तो संयम तिथपर्यंत गेला तर मध्ये कशाच्या तरी सिद्धीच्या मागे लागत ते बंद होऊन जाते. अलौकिक बल प्राप्तीसाठी आठवी बुद्धी नाही. प्रवृत्त्यालोकनाचा सूक्ष्म एवहित विप्रकृष्ट ज्ञान. मनाला जर आपणाला स्थिर करायचं असेल तर विषयाची जी प्रवृत्ती आहे, जसं आता ज्योतिषमती प्रवृत्ती आहे, त्या ज्योतिषमती प्रवृत्तीवर तुम्ही संयम केलास योग्यानं, तिचा साक्षात्कार झाला योग्याला, त्याला काय होते, सूक्ष्म पदार्थ जे आहेत त्या सूक्ष्म पदार्थाचंही त्याला ज्ञान होते. बाह्य इंद्रियांनी ज्याचं ज्ञान होत नाही ते सूक्ष्म असते. त्याचं ज्ञान होण्यासाठी असे काहीतरी साधना करावी लागते. आता नवीन साधना निघाले, त्याच्यामुळे त्या बहिर्भूतातून पाहिले की लहानसं मोठं दिसते ते. त्यावेळी असं स्वतःच्या ज्ञानानच जात होते. म्हणून ज्योतिषमती प्रवृत्तीवर संयम केल्यानं साक्षात्कारामुळे तिच्या सूक्ष्म जे वस्तू आहेत ते आपल्याला प्रत्यक्ष म्हणजे योग्याला दिसतात. तसं तितकाय पुढे दूर पदार्थ आहेत, भिंतीच्या पलीकडे आहेत, त्या सुद्धा वस्तू त्या योग्याला दिसू शकतात. म्हणून नवी विभूती आहे. दूरस्थ सूक्ष्म पदार्थाचं ज्ञान होणं हे नवी विभूती आहे. आता 26वं सूत्र आहे, काय आहे, ज्ञानम सूर्य संयम. तुम्ही योग्यानं जर समजा सूर्यावर संयम केला तर योग्याला काय प्राप्त होतो, सूर्यलोक समजतो, तिथं ग्रह आहेत, नक्षत्र आहेत, याचं ज्ञान सुद्धा त्याला होते. कोणाला, सूर्यावर ज्यानं संयम केला त्याला. म्हणून आकाशस्थ जे तारे ग्रह हे त्याला सगळे समजतात. ही 10वी विभूती आहे. त्याच्यानंतर चंद्रे तारा युह ज्ञान. चंद्रावर जर केला त्याने संयम, त्याच्यानं काय होते, चंद्राच्या संबंधित असणारे सगळ्या ताऱ्यांचं ज्ञान, त्या स्थितीचं ज्ञान होते. 11वी विभूती आहे. ध्रुवे तदगती ज्ञान. ध्रुव ताऱ्यावर समजा संयम केला कोणी योग्यानं तर त्याला तो तारा कुठं आहे, तो तारा कोणत्या कालात होता, आता तो कुठं जाणार आहे, कोण्या राशीत प्रवेश करणार आहे, हे योग्याला स्पष्ट दिसत होतं, दिसते. आता हे ज्ञान होतं. ही 12वी विभूती आहे. त्याच्यानंतर काय, मग या सर्व संयमाचं अवलंबन बाह्य पदार्थावर आतापर्यंत आपण केलं, बाहेर बघू लागलो. आता शरीराचे आत कसं करायचं, संयम कसा करायचा, कोणता करायचा, पण नाभी चक्रे काय ह्यो ज्ञान. आता नाभी चक्रावर, नाभी चक्र म्हणजे मणिपूर चक्र, नाभी चक्रावर मणिपुरावर जर संयम केला योग्यानं, काय होते त्याला, मग योगाला शरीराच्या अंगाची रचना काय आहे, त्याच्यातील शक्ती काय आहे, बल काय आहे, ते त्याला सगळं समजते. की 13वी विभूती आहे. आता खरं म्हणजे कसं आहे की मूलाधार चक्रापासून ते जातो, आपण संयम केला पाहिजे मूलाधार चक्रापासून, तर एकदम त्यांनी मणिपूर चक्रावर घेतलं. त्याच्या पुढे काय, मग कंठकुपेक्षित पिपासा निवृत्ती. आता कंठकूप, जे कंठ आहे, कंठावर त्याच्यावर जर संयम केला योग्यानं, त्याला तहान भूक याला सहन करण्याची शक्ती त्याला येते, त्याच्यावर नियंत्रण करता येतं. त्याच्याप्रमाणे जिभेच्या मुळाला एक तंतूप्रमाणे जे जोडलेले आहे जीभ, त्याच्या खालील स्थानास कंठ म्हणतात, आणि त्याच्या खाली खोलगट भाग आहे त्याला कूप म्हणतात. म्हणून ते खूप म्हणजे खोल भाग, कंठकूप त्याला म्हणतात. क्षुधा तृषा याच्यावर विजय मिळविणं
हे 14वी विभूती आहे. समजायला नाही का अवघड गोष्ट नाही. संयम समजला की तो संयम ज्या वस्तूवर केला त्या वस्तूचं सगळं ज्ञान ग्रहण होतं असं दाखवायचं. कूर्मनाड्याम स्थैर्यम, एक कूर्मनाडी जी आहे त्याच्यावर हे कुठं आहे, कंठकुपाच्या खाली नाडी संस्थानामध्ये कासवाप्रमाणे एक आकार आहे. त्यावर संयम केल्यानं काय होते, चित्ताला स्थिरता प्राप्त होते. ही चित्तवृत्ती निरोधासारखी असते आणि मग त्याला ध्यानासंबंधी त्याच्या शक्ती येते. संयमाच्या अभ्यासामुळं तो निचष्ट योगी होतो. त्यातला ध्यानामध्ये स्थिरता येते. चित्तवृत्ती निरोधात असं म्हटलंय. समाधी अवस्थेत सांगितलं. समाधी म्हणजे काय, ही 15वी विभूती झाली. त्याचा मूर्ध ज्योतिषी सिद्ध दर्शनम, मूर्धामध्ये तुम्ही जर संयम केला योग्यानं, मस्तिष्काला जोडून मध्य भागात बदामाच्या आकारासारखा एक भाग आहे, त्याच्यावर तुम्ही संयम केला त्या पोकळीवर, तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फिक्कट रंग वगैरे दिसायला लागतात. त्यालाच मूर्धा म्हटलेला आहे. त्याच्यात एक ज्योतीचा निवास आहे त्या मूर्धेच्या मध्ये. हे चेतन आत्मतत्वच आहे. हा देहाचा अधिष्ठाता आहे. परमात्मा सगळीकडे आहे, म्हणजे तो मूर्धा स्थानातही आहे, म्हणजे देहातही आहे. जीवात्म्याला परमात्म्याची भेट घ्यायची आहे, तर मूर्धा असताना संयम जर केला तर त्या ठिकाणी सिद्धाचं दर्शन होते. तर सिद्ध दर्शन कसं आहे हे थोडं समजून घेतलं पाहिजे. सिद्ध दर्शन म्हणजे एखाद्या पुरुषाचं दर्शन असा त्याचा अर्थ नाही. मग कसं आहे, त्या मूर्धेच्या मध्ये तुम्ही संयम केल्याच्या नंतर तिथे एक विशिष्ट प्रकारची शक्ती जागृत होते. ती शक्ती तुम्हाला दिव्य मार्गदर्शन करते. जसं मनुष्य मार्गदर्शन कसं तुमच्या आतूनच तयार होते, ती अशा या साधनेतूनच योगी जपी तपी साधू महात्मे त्यांना पुढचं दिसत राहतं. ते म्हणून संयमाचा साक्षात्कार झाला तर ज्ञानी सत्पुरुषात एक दिव्य प्रतिभा जागृत होते आणि त्या दिव्य प्रतिभेच्यामुळे त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. एकच त्या म्हणून याला सिद्ध दर्शन म्हटलेलं आहे. हे 16वी विभूती झाली. प्रतिभाद्वा सर्व, समाधीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये थोड्याफार अभ्यासामुळं काही थोडे अनुभव येतात. परंतु तो जर अभ्यास वाढला तर त्याला योगातील सर्व विषय समजायला लागतात. आणि मूर्ध ज्योती संयम केल्यामुळं दिव्य शक्तीच्या सहयोगांच्या म्हणजे सहाय्यामुळे त्याच्या जी दिव्य प्रतिभा आहे ती जागृत होते. तिच्यामुळे योगी सर्व विभूती प्राप्त करून घेऊ शकतो. हीच उच्च अवस्था आहे. आता समजा कवी करणारे काही लोक असतात, बालकवी आहेत, अनेक कवी आहेत, त्यांच्यात ती शक्ती होतीच. ती कशी, त्यांनी त्याच्यावर संयम केला, निसर्गाला बघितलं, जगाला बघितलं, ती शक्ती जागी होते. मग त्यांना त्याच्याप्रमाणे त्या शब्दाचं ज्ञान होतं, काव्य निर्माण होतं. ती सुद्धा एक विभूतीच आहे. तर प्रतिभाद्वा सर्व ही 17वी विभूती आहे. हृदय चित्त संवेद, आता 34व सूत्र आहे. हृदय जे आहे हे हृदय जसं आहे त्याचा संबंध मस्तिष्काशी आहे. हे संवेदना तिथं जात असते. म्हणून त्याच्यावर जर आपण चित्ताचा संयम केला त्याच्यामध्ये हृदयाच्या आतमध्ये, तर काय होईल, मग चित्ताची रचना कशी आहे, त्याची क्रिया कशी चालते, त्याची प्रतिक्रिया काय आहे, हृदया संबंधित पूर्ण ज्ञान त्या योग्याला होते. ही 18वी विभूती आहे. तुमच्या लक्षात आला असेल, विभूती मतलब शक्ती. त्या ज्या पदार्थावर योगी संयम करतो ती विभूती होते, म्हणजे त्यात प्रगट होते ते. आता पुढे सांगितलं 35व सूत्र. सत्व पुरुषयोरत्यंता संकीर्णयो संकीर्णयो प्रत्यया विशेष भोग परार्थत्वात स्वार्थ संयमात पुरुष ज्ञान.
सत्व शब्दाचा अर्थ जे आहे बुद्धी, जड प्रकृतीचा परिणाम, आणि पुरुष म्हणजे चेतन परमात्मा, आत्मा आणि परमात्मा. परमात्मा आत्मा अपरिणामी आहे आणि बुद्धी ही परिणामी आहे. सत्वगुण रजोगुण तमगुणात्मक चित्त असतं ना, म्हणून आतल्या मध्ये आपण आज बघितल्याच्या नंतर लक्षात येते की आत्मा आणि हे शरीर प्रकृती एकमेकापासून अत्यंत भिन्न आहेत, परंतु एका जागी राहतात, एका ठिकाणी राहतात. म्हणून याचं ज्ञान होण्यासाठी बुद्धी तत्व मुख्य साधन आहे. बाह्य इंद्रियाच्या द्वारे विश्वातल्या सगळ्या विषयाचं ज्ञान होऊ शकतं. कशाच्या आधारे? इंद्रियाच्या आधाराने, बुद्धीच्या द्वारे. म्हणून ते दिसतं. म्हणून पुरुषाला त्याचा बोध होतो. कोणामुळं? बुद्धीच्यामुळे. अशा प्रकारे ध्यान वृत्ती आणि पुरुष यांचा एकत्र आलेले आहेत, परंतु एक झाले नाहीत. एकत्र येणं वेगळं आणि एक होणं वेगळं. म्हणून बाह्य इंद्रियाच्या द्वारे ग्रहण केलेले विषय, त्यानुसार चित्ताच्या वृत्ती कुठं शांत असते, कुठं घोर असते, कुठं मूढ असते. अशा प्रकारची बुद्धी तयार होते आणि ते बुद्धी तयार झालेली ती पुरुषाला बोध होतो की अशी आहे म्हणून. विषय काय आहे? ते भोग्य विषय आहेत, सगळे विषय जगातले. बुद्धी कशी आहे? त्या भोग्य साधनाचा भोग करणार साधन आहे. पुरुष काय? त्याचा भोक्ता आहे. म्हणून शुद्ध सात्विक चित्तामध्ये पुरुषाच्या प्रतिभा साधनेनं पुरुषाला स्वतःचा बोध होतो. त्या वृत्तीरूप बोध आहे. आपला बोध झाला, वृत्तीच्या मुळे झालेला आहे. याच्यावर जर संयम केला, स्वचा साक्षात्कार होतो. त्यामुळे त्याला अनेक सिद्धी प्रगट होतात. त्यावेळी योग्यानं सावध राहिलं पाहिजे. नाहीतर समाधीजन्य परिणाम जे आहेत ते हळूहळू कमी होऊन जातात. म्हणून भीती निर्माण होते की आपण कधी आपलं अधःपतन होईल. मोठमोठे म्हणणारे महात्मे ते का अधःपतन झालं? तर त्यांनी ज्या सिद्धी प्राप्त होऊ लागलेल्या आहेत त्याला नीट समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या पुढे गेलं पाहिजे. आणि सिद्धी प्राप्त होतात तिकडे जाणार, कारण ते रस्त्यातले दगड आहेत ना. आपण इथपर्यंत आलो असं समजूत आहे त्याची. म्हणून ही आत्मसाक्षात्कार करून घेण्याची शक्ती निर्माण होणं ही 19वी विभूती आहे. तत प्रातिभ श्रावण वेदना आदर्श स्वाद वार्ता जायंते. सिद्धी काय आहे? आपल्या मनात बाह्य इंद्रियाच्या मध्ये साधनेच्या मुळं, संयमाच्या मुळं दिव्य शक्ती प्रगट होते. तिला सिद्धी म्हणायचं. जे काही चमत्कार नाही, तर आज ते सिद्धी म्हणजे मधातली शक्ती प्रगट होते. आता आपण ज्याला चष्मा लागलेला आहे त्याला बाहेरचं पुस्तक दाखवलं बारीक तर त्याला काही दिसत नाही, आणि त्याच्या नंबरचा चष्मा लावलं की ते दिसते. ते काय अक्षर कमी जास्त झाले नाही, यांनी आपल्या साधनाच्या द्वारे ते वाढवलं. त्याप्रमाणे विश्वाच्या कणाकणामध्ये असणारा परमपिता परमात्मा तो काय लपून बसलाय काय? परंतु आपले साधन नीट पाहिजे. आपल्या साधनेच्या मध्ये त्याची शक्ती निर्माण झाली पाहिजे. तिला तर सिद्धी असं म्हटलेलं आहे. आणि प्रातिभ काय आहे? मनामध्ये दिव्य शक्ती उत्पन्न झाल्यानंतर तिच्यामुळं सूक्ष्म वस्तू ज्या आहेत त्या आपणाला समजतात. आता इतकंच नाही, ते तिन्ही समजतात. अतीत म्हणजे मागे होऊन गेलेली, अनागत पुढे होणार आहे, आणि आता तर आहे. ही प्रातिभ शक्ती जी आहे अशी तयार होते. त्याच्यानंतर पुढे काय? श्रावण ही जी सूक्ष्म दिव्य शक्ती आहे, शब्दाचं ज्ञान होते. सूक्ष्म शब्द जो आहे, ध्वनी आहे, तो समजतो. बहिऱ्या माणसाला तुम्ही किती बोला त्याला ऐकूच आहे ना. मग आपलं काय शब्द तर आहे, त्याचं कर्ण इंद्रिय आहे ते बधीर आहे, त्याला ते समजत नाही. म्हणून म्हटलेलं आहे हे सूक्ष्म दिव्य श्रवण शक्ती आपल्यात निर्माण केली पाहिजे. त्या वेदना
त्वचेला ज्या स्पर्श झाला, दिव्य स्पर्श त्याला होतो, अनुभव येतो. सर्वसामान्य माणसाला ते येत नाही. म्हणून या सगळ्या सिद्धीचे प्रकार आहेत. त्याच्यानंच आदर्श सूक्ष्म जी वस्तू आहे, दिव्य रूप जे आहे, दिव्य चक्षु ज्याला प्राप्त झाला ते समजते. अर्जुनाला भगवान कृष्णानं पहिल्यांदा दाखवलं रूप, पण अर्जुन नुसताच बघत राहिला. मला तुला समजलं का? मला काय दिसलं नाही. अरे माझं चुकलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणून केले, भगवान कृष्ण म्हणाले तुझी चूक नाही, माझी चूक आहे. मी तुला दिव्य दृष्टी दिली नाही तर कसं समजेल? वस्तू आहे, दिव्य दृष्टी दिल्यावरच समजते. म्हणून बलवान इंद्रियाच्या आधारानं त्या विद्वान माणसाला जे इंद्रिय जी आहे, विषय जी आहे, त्याला आकर्षित विद्वान ना अपि कर्षति. विद्वान जरी असला ते विषयाच्या आकर्षणामुळे, सौंदर्यामुळे माणूस तिकडे धावतो. म्हणून हा जो शब्द समूह आहे, शक्तिशाली ज्ञानेंद्रिय जे आहेत, ज्ञानी माणसाला सुद्धा विषय भोगाकडे ओढून घेऊन जातात. म्हणून सिद्धी प्राप्त झालेल्या योग्याला सतत सतर्क राहिलं पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. नाहीतर इंद्रिय समूह त्याला आत्मतत्वाकडे जाण्याऐवजी भोग तत्वाकडे ओढून घेऊन जातात. म्हणून मनुष्य हा भोगासक्त आहे, कारण त्याची इंद्रिय बहिर्गत आहे. निसर्गाचा बाहेरचं बघायचं त्याला ज्ञान आहे. म्हणून अशी ही 20वी विभूती झाली. आता 37वं सूत्र आहे, ते समाधा उपसर्गा उत्थाने सिद्धया. समाधी अवस्था प्राप्त झाली योग्याला, अनवरत त्या समाधी अवस्थेत मनुष्य राहत नाही. त्याला काहीतरी निमित्त बाहेर यावं लागतं. उदरनिर्वाहासाठी काय उद्योग करावा लागतो, कोणाला बोलावं लागते. घर आहे, मठ आहे, मंदिर आहे, याची व्यवस्था करावी लागते. असं तो बाहेर आला की ते युत्थान अवस्था झाली. इंद्रियाचा संबंध आला ना त्याच्यामुळे. मग त्यावेळी त्याला जे सिद्धी प्राप्त झालेली आहे, त्या सिद्धीनं लोकाला चमत्कार दाखवू लागला. त्याच्यामुळं लोक फार मोठा शब्द म्हणजे आपल्या मनातलं ओळखते. त्यानं म्हटलं की आपलं काम होते. मग लोक त्यांच्याकडे यायला लागतात. ही समाधीमध्ये फार मोठं विघ्न आहे. म्हणून साधू संतांनी याला बिलकुल किंमत दिली नाही. कारण तसे करायला की लोक पूजा करायला लागतात. फार मोठा महाराज आहे, फार मोठा महाराज आहे, प्रतिष्ठा प्राप्त होते. अशा प्राप्तीसाठी जर सिद्धीचा तो उपयोग करू लागला तर आत्मज्ञानाकडे जाणार चित्त हे पुन्हा बाहेर येत आणि त्याचं अधःपतन होते. म्हणून म्हटलेलं आहे की अवस्थेत योगी पुरुषांना अत्यंत सावध राहिलं पाहिजे. याच काळामध्ये खऱ्या मित्राची गरज आहे. खरे शिष्य जे असतात गुरुला सांभाळतात. आता गुरुला महाराज याचा आहे, याचा आहे, काम सांगतात, त्याचं अधःपतन होऊन जाते. म्हणून कुठल्याही चमत्कारामध्ये लागू नये. आतापर्यंत जे आपण पाहिलं संयमाचं विविध प्रकारच्या विभूती साधनं पाहिले. आता संयमाचं क्रियाशील काय रूप आहे हे करायचं झालं. आता हे 38वं सूत्र आहे. बंध कारण शैथिल्यात प्रचार संवेदनाच चित्तस्य परशरीरा आवेशः. हे काही वेळा आताच्या घडतेची विकृती आजच्या काळामध्ये आहे. मानसशास्त्रामध्ये सांगितलं की काही एखादा अमेरिकेमध्ये एक होता, मोठा मनुष्य होता. तो ऑफिसच्या बाहेर पडला की आपले दोन्ही हात बांधून टाकायला लागते, मग तो चालायचा. कारण त्याला विचारलं का करता असं, तर हे मला 2 हात जर बांधले नाही तर कुठली सुंदर व्यक्ती दिसली बाई तर मग तिथे असं धराव वाटते असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्याला बांधून टाकून दिलं. बाहेरच झालं. योगामध्ये कसे चित्तावर नियमन करायचं सांगितलं आहे. चित्त स्वभावता अति चंचल आहे. या एका देहात तरी त्याला बांधून टाकलेला आहे. आत्म्याच्या बरोबर सूक्ष्म शरीराचा संबंध नेहमी राहतो. ते कधीपासून आहे तो, जग जेव्हा निर्माण झालं तेव्हापासून आत्म्याच्या बरोबर सूक्ष्म शरीर आहे, बांधूनच आहे ते. हे सूक्ष्म शरीर झालं.
आत्म्याला आत्मज्ञान होईपर्यंत हे सूक्ष्म शरीर त्याच्या बरोबर असते. आत्मज्ञान झाल्याच्या नंतर त्याच्यापासून दूर होते. म्हणून सूक्ष्म शरीराचा एक घटक आहे चित्त, म्हणून तोही त्याच्याबरोबरच राहतो. तो म्हणून अधर्माच्या कारणामुळं आत्म्याचं शरीर जे आहे अधपतित होऊन जातं. म्हणून मोठ्या काळजीपूर्वक अधर्माचे संस्कार आपल्यावर होऊ नये त्याची काळजी घेतली पाहिजे. का बरं? ज्याची जशी संगत कराल तसं तुमचं चित्त बनते. परंतु इतकं जरी असलं तरी या शरीराच्या मध्ये मनाला बांधून टाकलं, आत्म्याला बांधून टाकलं, त्याच्यावर जर तुम्ही संयम केलात तर बंधनाचं जे कारण आहे ते शिथिल होते, कमी व्हायला लागतं. मग आत्म्याच्या अनुकूलतेनं तुमचं चित्त सूक्ष्म विषयाचं ज्ञान करून घेते आणि हळूहळू देहातून बाहेर पडायला लागतं ते. मग असं करीत असताना पुढचा एक चमत्कार सांगितला, तो दुसऱ्याच्या शरीरात सुद्धा हा प्रवेश करतो. गुरुचरित्राची गोष्ट आहे. गुरु जाते शरीर सोडून दुसऱ्याच्या याच्यामध्ये, महारोगी होतो आणि त्याचं शरीर ते एक टोपलीच्या खाली झाकून ठेवते. शिष्याला सांगते याचं रक्षण करतो, कारण ते भोग संपले पुन्हा त्या शरीरात येतो. असं आता ते खरं खोटं ते ग्रंथकाराला माहित, परंतु याच्याशी संबंध येतो. ते दुसऱ्या शरीरात प्रवेश करता येतो. आता जसं काय माणसाला वारं येते, आता सगळ्याच म्हणत ते खोटच आहे. वारं तर सगळ्या साधू संताला येते. ज्यावेळी भजन म्हणतात एक रूपात चित्तामध्ये, तर वारकरी नसतात, त्यांना काय भान राहते का? दुसऱ्याचं भान राहत नाही. मोठ्या आनंदानं ते नृत्य करतात. कीर्तनकारही तसाच होतो. त्याच्या ध्येयाला ज्यावेळी मनुष्य एक रूप झाला की त्याच्या या देहातून दुसऱ्या देहातच गेल्यासारखं राहते. म्हणून बाहेर जात असताना, त्याच्या शरीरात प्रवेश करत असताना त्याच्या नाडीचा साक्षात्कार झाला पाहिजे आणि आपल्या नाडीचाही साक्षात्कार झाला पाहिजे. ते संयमानं होते. जर तुम्ही संयम केलात तर ती गोष्ट होते. आता तुम्ही बघा, माणसाला लाज शरम राहते, परंतु एखाद्याचं कोणी वडील वारले किंवा नवरा वारला, लेकरू वारलं, त्यावेळी ती बाई कोणाच्या गळ्याला पडते? ज्याच्याच त्यांचं प्रेम आहे, ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. आपली माणसं आहेत, हजारो माणसाच्या समोर ती गळ्याला पडून रडते बाई. हा, तो अंगावरून हात फिरतो, डोक्यावरून हरपतो, आता काय करतो असं सांगतो. आता एरी हात टाकता येते का तसं? का ती त्यावेळी तिची अवस्था जी असते ना, ती देहावरची अवस्था नसते, देहभान विसरून गेलेली असते. म्हणून ती त्याच्याशी, त्या शरीराशी संबंध जोडते. म्हणून नेहमी जमत नाही. म्हणून इंद्रिय जे आहे चित्तानुगामी आहेत. म्हणजे चित्त जिकडं जाते तिकडं इंद्रिय जातात. म्हणून तुम्ही ज्यावेळी त्या मधमाशा, ज्याप्रमाणे मधमाशी राणी जिकडं जाते तिकडं त्या सगळ्या मधमाशा जातात, त्याप्रमाणे हे सूक्ष्म शरीर आहे, आत्म्याचं वेष्टन आहे, एक झाकण आहे. आपल्याला त्याला झाकून ठेवता आलं पाहिजे. म्हणून शरीराला सुरक्षित ठेवूनच पर काया प्रवेश होऊ शकतो. आता याच्यात विषय दिला, मग चित्तस्य पर शरीर आवेश, पर शरीरा आवेशा, दुसऱ्याच्या शरीरात आवेश होतो. म्हणून या गोष्टी आपल्या हळूहळू समजायला लागतात. आता पुढची सांगितलेलं आहे, उदान दया जल पंक कंटकादिश्वसंग उत्क्रांतीच. आपला उदान प्राण आहे. उदान प्राणावर योग्यानं संयम केला तर काय होते? मग त्या विजय प्राप्त झाल्याच्या नंतर तो पाण्यात बुडत नाही, तो पाण्यावरून चालतो. त्या देहाला जे आहे रुवाप्रमाणे हलकं करतो, पाण्यावरून चालतो, चिखलात फसत नाही, त्याला काटे टोचत नाही. हा उदान दयावर तुम्ही प्रयत्न केला, उत्क्रांती केल्याचं फळ आहे. तर माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो. मी पायात चप्पलच घालत नसतो कॉलेजच्या काळात. एक वेळ आमच्या एका धर्माधिक कुटुंबातलं महत्वाची व्यक्ती वारली. त्या बरबड्यापासून तेथपर्यंत नुसतं काटे दोन्हीकडून लावले.
परंतु मला एकही काटा कधीच बुडाला नाही. जेव्हापासून मी वाहन म्हणजे चप्पल बूट वापरू लागलो, आता जमत नाही. कारण त्यावेळी त्या पायाला डोळे फुटतात, म्हणून त्या काटा त्याचा दिसते ते ना. तसंच जर गेलं तर कधीच मला काटा बुडाला नाही त्या काळामध्ये. हे म्हणून म्हटलेलं आहे, उत्क्रांती शरीरात येते आणि त्याला शुक्ल गती प्राप्त होते. म्हणून मनुष्याला आता अर्चिरादी मार्गाने तो आत्मा पुण्य लोकापर्यंत जाऊ शकतो. परंतु हे कोणाचं आहे? त्या योग्याचं आहे. त्या योग्याला आपण भेटलो, त्याच्याकडून मार्गदर्शन घेतलं तर ती गोष्ट. अशा लोकाला भेटणं फार अवघड असते. अवघड म्हणजे कसं आहे, आपली शक्तीच नाही. हे पुरुष काय करतील कधी काही सांगता येत नसते. कारण काय, तितकं सोपं नाही ना ते. गेलं की सांगायसारखं ते सांगत नसतात ते. खूप परीक्षा बघून बघून तुम्हाला ज्यावेळी त्यांच्याबद्दल पूर्ण श्रद्धा निर्माण होईल, त्यावेळी इतकं घाबरून टाकतात. ते मोठमोठ्या महापुरुषाच्या बदनामी झाले ना, ते वाईट आहे असं त्याचा अर्थ कदाचित वाईट असतील, परंतु त्यांच्याजवळ जाणाऱ्या भक्तांची जी ताकद असते ती कमी पडते. त्याच्यामुळे अशा गोष्टी अनुभवात येतात. म्हणून खरोखरच आपला तसा उद्देश आहे का? जसं आता षण्मुखी मुद्रा लावायची आहे, तर षण्मुखी मुद्रा आपण स्वतः लावली आपल्याला काही समजू शकते. नवीन माणसाला कसं समजेल ते? ते कोणत्या ठिकाणी डोळ्याला कुठं दाबायचं, कानाला कुठं दाबायचं, हा प्रसंग ज्यावेळी होतो त्यावेळी अति मर्यादा भंगच पावते ना. म्हणून म्हटलेलं आहे की पूर्ण विश्वास असल्याशिवाय या गोष्टी कुठलाही गुरु कुठल्याही शिष्याला काही सांगत नाही. सांगितलं तरी सगळं वर्तत असते. म्हणून म्हटलेला बाबा, उदादया जलपंक कंटका संग उत्क्रांतीच, त्याच्यावरून तो काट्यावरून जातो, पाण्यावरून जातो, चिखलातून जातो, त्याला त्याचा काही त्रास होत नाही. पुढे म्हटले, समान दया ज्वलनम, समान प्राणावर तुम्ही जर संयम केला तर त्याच्यावर काय होते, त्याच्यावर जर विजय प्राप्त करून घेतल्यावर योग्याचं जे शरीराचं अग्नीसारखं जळत असत ते, असा अनुभव बघणाऱ्याला दिसतो. त्याचं काय जळते नळते ते काही नाही, आपणाला तसं दाखवते ते सगळं. म्हणून दत्तात्रय प्रभूबद्दल जी गोष्ट आलेली आहे, त्यांच्या माग खूप शिष्य लागले. ते म्हणा, अरे येऊ नका, तुम्हाला काय करायचं, जाऊ द्या, तुम्हाला तिकडे यायचं नाही. शिष्य कसं ऐकतच नाही. गुरुचं जोपर्यंत त्याचं अधपतन होणार नाही तोपर्यंत शिष्य लोक मुकाट्यानं बसत नाहीत. म्हणजे ढोंगी शिष्य जे असतात. आता तुम्ही पाटलेगावकर महाराजांनी लहान वयात घर जाळून टाकून निघाले ते. हा, त्यांचंच नाही, कुठलेही साधू बघा असेच राहतात. पण त्यांचे शिष्य काय करतात, अनेक मोठमोठे मठच बांधत राहतात. त्यांनी केलेली साधना कुठं आहे ते काही जमत नाही. म्हणून सांगितलं, साधू एकदाच होतो, त्याच्या पिढ्यानपिढ्या साधू होत नाहीत. ज्यांनी तसा प्रयत्न केला ते सगळे अधपतीच होतात पुन्हा. म्हणून सांगितलेलं आहे. तर काल माझ्या डोक्यात बसल्या बसल्या गोष्ट आली, आपण परमात्म्याचं दर्शन घ्यायचं कसं शिकवायचं. तर मला आपले जे 11 गुंठे जागा आहे, त्या 11 गुंठे जागेवर ते प्रयोग करून बघू आपण. हा, मग त्याला पैसे लागतात की नाही? हो, पैसे, चला बिना पैशाचं काय होईल. घराच्या बाहेर निघाल की पैसेच लागतात. ते पायी गेल तरी पैसे लागतात. मग आता तो प्रयोग कसा करायचा, तो वेदाच्या आधारे करायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाही बाबा, अर्जुना मी नसे ऐसा कवर ठाऊ असे, पण प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. अरे मी काय लपून बसलो का, सगळेच आहे, मला का बघत नाही ते. त्याला बघायचंच नाही, देवाची भेट घ्यायची नाही, कुठं जायचं नाही, फक्त लोकांना दाखवायचं